तर कंटिन्यू एक दिवस पाऊस पडल्यामुळे वड्याला पाणी एकदम भरपूर आलतं. तर सर्वांना मनापासून जय शिवराय. तर वड्याला तर पाणी एकदम भरपूर आलतं. तर कारण असं होतं बघा की कंटिन्यू एक दिवस पाऊस पडल्यामुळे आता निगनूरच्या तळ्यातलं दार उघडलेले त्याच्यामुळे पाणी तर एकदम भरपूर आलतं. आणि तुम्हाला आता माझ्या मागे हे वडा दिसत असेल, हे तुम्हाला छोटं दिसत असेल, पण ह्याच्यात जे डबरा आहे ते मोठा आहे बघा. आणि ह्याच वड्याचं पाणी बघण्यासाठी एवढी सगळी जण गोळा झालते. आणि अखिलेशला आणि आमच्या दादाला बघून तर असंच वाटतंय बघा की दोघं लय दिवसात भेट झाल्या. मी व्हिडिओ करले म्हणताना आमच्या दादाला अजून गेला बघा. तर आमच्या गावात कबड्डी आयोजित झाली. कबड्डी आयोजित केली तिथं बघा खास माळिंगेश्वर टीम कंड. कारण त्या टीम मधल्या एका दादाच्या पोरग्याचा वाढदिवस होता बघा, त्याच्यामुळे ते कबड्डी आयोजित झालं. आणि आता जी तुम्हाला ही मॅच दिसायला का नाही, ही माळिंगेश्वरच्या बारक्या पोरांचं मॅच आहे बघा. आणि त्याच्या अपोजिटला आहे ते जगदंब ग्रुपच्या बारक्या पोरांचं आहे. एक सर्वांना रिक्वेस्ट आहे बघा की व्हिडिओ पूर्ण बघून जा. मज्जा तर आता आहे बघा, कारण आता मोठ्या मुलांची कबड्डी आता स्टार्ट होणार. कबड्डी स्टार्ट करायच्या आधी प्लेयर्स वजन चेक करून घेतलं. तर नवण्या टीमची प्लेयर येऊन थांबल्या बघा टीम मध्ये. तर दुसऱ्या टीमची वेट करायची. तर दुसरी टीम होतं बघा ते सिद्धेवाडीचं. त्यांचं सुद्धा आता वेट चेक करून घ्यायला. ते नवण्या टीम कडे रायडर होतं आणि नवण्या टीमचा प्लेयर गेलाय बघा रायडरला. सिद्धेवाडी टीम कडे पण एक प्लेयर रायडरला आला बघा इकडं. आणि ज्याला कोणीच बोलणं होतं बघा तो आला बघा. कोण नाही हो, पाऊस आला बघा, त्याच्यामुळे तट्टाकाळी शिरलोय आता इकडे पावसात नाही भेटायसाठी. तिथनं आलं बघा आता रेडबुल टीम. आणि रेडबुल टीमचं पण आता वेट चेक करून घ्यायला. ते सॉरी प्लेयरचं वेट चेक करून घ्यायलात बघा. आणि तिथनं मग आता रेडबुल टीम आगमन झालं बघा कबड्डी टीम मध्ये. आणि रेडबुल टीमच्या अपोजिटला होतं बघा मंगसुळीचं टीम. रायडिंगला गेलाय बघा रेडबुल टीमचं ओपन प्लेयर. आणि आता अपोजिट टीमचा प्लेयर सुद्धा आलाय बघा रायडिंगला. आणि ही जी टीम दिसाली ही आयनापूरची टीम आहे. आणि ही जी अपोजिटला आहे ती कमिटीची टीम आहे. कमिटीचं टीम पण काय आदर नव्हतं बघा, असं एकदमच आणत होतं सगळे प्लेयर्सने. ही जी टीम आहे ही मोळीची टीम आहे. आणि त्याच्या अपोजिटचं टीम ही तेवढीच आहे. आणि मोळीची टीमचं रायडिंग होतं आणि त्यात गणू गेलाय बघा रायडिंगला. बक्षीस सांगायचं तुम्हाला विसरलो बघा, ते म्हणजे पहिलं बक्षीस आहे ते 5 फुटी ढाल आहे बघा. त्यांना बक्षीस देऊपर्यंत मी काही थांबलो नव्हतो बघा, कारण घरात काम होते त्याच्यामुळे मी गेलतो लगेच. आणि तरी सुद्धा तुम्हाला सांगतो बघा, पहिलं कमिटी चालतं आणि दुसरं नवनाळ चालतं. तर तुम्ही म्हणता चला तर एवढी एवढी केलं आणि आवड देऊपर्यंत थांबण्यास काय, कारण कसं होतं बघा आमची टीम बाहेर पडायला, त्यामुळे माझं मूड गेलतं, त्याच्यामुळे मी घरला आलतो लगेच. मेन विषय असं झालाय बघा की कारण तुम्ही रोज व्हिडिओ बघून जाता आणि फॉलो करून जात नाही, त्यामुळे तर अजून एवढं मूड ऑफ झाले माझं. काय लय मोठी गोष्ट नाही बघा, जाताना थोडं फॉलो